नमस्कार फ्रेंड्स, मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्पेशल बासुंदी पुरी थाळी बनवणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। सुरुवातीला आपण बासुंदी बनवून घेऊया। तर इथे जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून मी अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे। दूध चांगलं हलवून उकळून घ्यायचं। हे दूध आपल्याला जवळजवळ अर्ध आटवायचं आहे। दुधाला चांगली उकळी आली की मग सपाट वाटी साखर टाकायची। साखर चांगली विरघळून घ्यायची। चिमूटभर वेलची पूड टाकायची। असं अधूनमधून हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही आहे दूध। दूध चांगलं उकळलं की मग खवा टाकायचा। खव्यामुळे दूध लवकर आटतं आणि खव्याला टेस्ट पण छान येते। आता हे आपलं निम्मं दूध झालेलं आहे आटवून। बासुंदी तयार झालेली आहे। आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया। इथे मी 2 मोठे बटाटे अर्धे चिरून कुकरमध्ये घालून त्याच्यामध्ये पाणी टाकून शिजायला ठेवलेलं आहे। कुकर होते तोपर्यंत आपण हे मसाला करून घेऊया। ते ओली मिरची, आलं, कोथिंबीर, लसूण आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। बटाटा पण शिजून आपल्या सालं काढून कट करून झालेला आहे। आता आपण फोडणी करूया। ते कढईमध्ये 1-1.5 चमचा मी तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यावरती मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की जिरे टाकायचे। मग कढीपत्ता टाकायचा। आपण कांदा उभा चिरून घेतलेला 1-2 कांदे आपण हे उभे चिरून घेतलेले ते टाकून चांगलं भाजून घ्यायचं। असा सॉफ्ट होईपर्यंत भाजायचं, जास्त करपवायचं नाही आहे। कांदा भाजला की त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं। ते चांगलं तेलात परतून घ्यायचं। तेलात परतल्यानंतर हळदपूड टाकायची। मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर मीठ टाकायचं। ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं एक अर्धी वाटी पाणी टाकायचं। मसाला चांगला त्या पाण्यामध्ये शिजायला ठेवायचा। शिजल्यानंतर बटाटा आपण जो शिजवून कट केला होता तो टाकायचा आणि चांगला हलवून घ्यायचा। पाणी टाकल्यामुळे आपली भाजी ओलसर होते, अशी कोरडी होत नाही आहे, त्यामुळे पाणी टाकायचं। आता हलवून झाल्यावर झाकण ठेवून 5 मिनटं ठेवायचं। 5 मिनटांनी परत हलवून घ्यायची भाजी, चांगली हलवून घ्यायची आणि मग परत झाकण ठेवून गॅस बंद करायचा। आपली भाजी तयार आहे। आता आपण पुरीचं पीठ मळून घेऊया। इथे मी मोठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ चांगलं चाळून घ्यायचं। असं चांगलं चाळायचं। चाळल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा मोठा रवा घेतलेला आहे। थोडीशी साखर, चवीपुरते मीठ आणि थोडेसे तेल टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। रवा टाकल्यामुळे आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतात, अशा मऊ पडत नाही आहेत आणि फुगलेल्या तशाच बराच वेळ राहतात। आता आपण थोडं थोडं पाणी घेऊन पीठ चांगलं घट्ट मळून घेणार आहोत। पीठ पातळ मळायचं नाही, घट्टच मळायचं। पातळ मळलं की पुऱ्या तेलकट होतात, तर घट्टच मळायचं। असं थोडं थोडं पाणी लावून मळून घ्यायचं। आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। एका भांड्यामध्ये ठेवून अर्धा तास आपण मुरायला ठेवूया, म्हणजे आपण जो रवा घातला आहे तो चांगला फुलून येईल। तर अर्धा तास झालेला आहे। आपण ह्या छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घेऊया। पीठ न लावता तेल लावून लाटायचं। पिठामुळे तेलात पीठ पडतं आणि काळ्या होतात पुऱ्या, तर थोडंसं तेलाचा हात लावून पुऱ्या लाटून घ्यायचं। जास्त जाड नाही करायच्या, जास्त पातळ नाही करायच्या, मीडियम करायच्या। आता हे एकदम आपण 4 पुऱ्या लाटून घेणार आहोत आणि मग तळून घेणार आहोत। तर इथं तेल कढायला ठेवलेलं आहे। आपण पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। पुऱ्या तळतेला व्हिडिओ स्किप झाला आहे। तर अशी आपली आंबेडकर जयंती स्पेशल थाळी तयार आहे। नक्की ट्राय करा। जय भीम, जय महाराष्ट्र।